ठाण्यातील रिक्षा चालकाचा पर्यावरण जागृतीसाठी निर्धार, प्रवाशांसाठी केल्या मोफत सेवा उपलब्ध। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, कापडी पिशव्यांचा वापर करा, पर्यावरणाचा ऱ्हास करू नका, असे विविध संदेश देत ठाण्यातील रिक्षा चालक संजय वरणकर यांनी पर्यावरण जागृतीचा निर्धार केलाय। आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी या रिक्षा चालकानं स्वखर्चातून आपली रिक्षा सजवली आहे। गेल्या 28 वर्षापासून रिक्षा चालवत असलेल्या या रिक्षा चालकानं 6 वर्षापासून पर्यावरण वाचवण्याचा ठाणेकरांना संदेश देत आहेत। संजय वरणकर यांनी आपल्या रिक्षाच्या आत चांद्रयान, पाणी वाचवा, शिक्षण अनमोले, चला सर्वजण शाळेत जाऊया, व्यसनमुक्ती, कचरा कुंडीतच टाकावा, प्राणी वाचवा, ओला सुखा कचरा वेगळा करा, नेत्रदान आणि रक्तदान करा, असे विविध देखावे मांडलेत। या देखाव्यांची माहिती प्रवाशांना देण्यासाठी त्यांनी रिक्षामध्ये आपल्या मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली 4 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप देखील लावली आहे। थकलेल्यांसाठी थंड पाणी, पान, सिगारेट, तंबाखू आणि गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी बडीशेप, डाळ, लहान मुलांसाठी चॉकलेट, कापडी पिशव्या, पुस्तकं, घड्याळ, कॅलेंडर, प्रथमोपचार पेटी, कचऱ्याचा डस्टबिन अशा सगळ्या गोष्टी रिक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत। संजय वरणकर हे मध्यमवर्गीय असून त्यांनी आपल्या रिक्षात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत। त्यांचा खर्च भागवण्यासाठी ते जास्त वेळ रिक्षा चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सुविधा मोफत आणि उपलब्ध करून देतात। त्याचबरोबर गरजू, कॅन्सर पीडित, डायलिसिस किंवा अन्य आजारांनी पीडित व्यक्तींसाठी संजय हे घरपोच सेवा देतात। त्यासाठी ते आपल्या मीटरपेक्षा कमीही पैसे आकारतात। माझे नाव संजय शुभांगी जगन्नाथ वरणकर। काय नेमका संदेश देताय, काय नेमकी संकल्पना होती, कसं तुम्ही काय संदेश म्हणजे आपले पाणी थोडं जपून वापरा, त्यासाठी मी छोटस दर्शवलेलं आहे माझ्या गाडीमध्ये। झाडे लावा झाडे जगवा आणि ती वाढवा, त्यासाठी मी थोडं झाडे वगैरे गाडीत लावलेली आहे, त्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो। परत मी शिक्षणाबद्दल थोडस दिलेलं आहे की शिक्षण हे फार मोलाचं आहे, तुम्ही शिकायलाच पाहिजे। दुसरं, मी व्यसनमुक्तीसाठी संदेश देतो, म्हणजे तुम्ही तंबाखू, सिगरेट, गुटखा वगैरे खाऊ नका। त्यासाठी मी गाडीमध्ये माझ्या मी सगळं धनाडा, सोप, चॉकलेट वगैरे ठेवले। हे तुम्ही ठीक आपण तंबाखू वगैरे खाऊ नका। पुन्हा ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा। त्यासाठी छोटस मी आपले शहर स्वच्छ ठेवायला हवं, त्यासाठी ही छोटीशी माझं हे काम चाललेलं आहे। माझ्या गाडीमध्ये डस्टबिन सुद्धा ठेवते, म्हणजे याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे ठेवलेत मुलांना किंवा व्यसनमुक्ती लोकांना खाण्यासाठी। ते चॉकलेटचे रॅपर तुम्ही बाहेर टाकू नका, तुम्ही डस्टबिन मध्येच टाका। पिण्यासाठी गार पाणी वगैरे ठेवले, औषधाची किट्स आहे, म्हणजे जे माझ्या प्रवाशांना लागतं ते मी माझ्या रिक्षामध्ये ठेवलेलं आहे। तिथल्या तिथे तुम्हाला ते अवेलेबल होईल। संकल्पना कुठून आली, काय नेमकं तुमची संकल्पना होती, कसं काय तुम्हाला वाटलं की? सर्वप्रथम म्हणजे मला आता हे करताना 2006 वर्ष पूर्ण होत आहे। तर सर्वात पहिलं मी प्रवाशांसाठी पाणी ठेवलेलं, मग हळूहळू करताना पेपर ठेवलं, हळूहळू करताना जशी माझ्या प्रवाशांची मागणी माझ्याकडे असायची, काका मला घड्याळ ठेवा, कॅलेंडर ठेवा किंवा असं, त्याच्या हिशोबाने जसं मला जमल तसं मी त्या गोष्टी माझ्या रिक्षामध्ये लोकांना अवेलेबल केलेल्या आहे। किती वर्षापासून करताय आणि रिक्षा किती वर्षापासून चालवताय? मी रिक्षा 28 वर्ष झाली मी रिक्षा चालवत आहे आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे हे मला आता 6 वर्ष होत आहेत पूर्ण। आता तुम्हाला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? मला लोकांना इतका सुंदर प्रतिसाद आहे ना की आता मी हे जे केले, मला तर 6 वर्ष झालेत, पण अजून माझी मित्रमंडळी पण काही गाडीत पाणी किंवा अजून झाडं, म्हणजे मी हे ठेवलंय तसं तुम्ही वेगळ्या लोकांना सेवा द्या, या परीने आपलं हे चाललेलं आहे। हे सगळं तुम्ही स्वखर्चाने करताय, तुम्हाला समजा आता भाडं एखाद्याचं स्वीकारता तर त्यासाठी काय जास्त आकारणी घेता किंवा काय, कसं तुम्ही करता? हे मी माझ्या 2 भाडी जास्त मारतो मी, आणि हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने लोकांना देतो। मी कापडी पिशवी वापरावी म्हणून प्लास्टिक नाही वापरायची, मी कापडी पिशवी ठेवलेली आहे। मास्क ठेवले, जेणेकरून त्यांना मास्क पाहिजे, मास्क वगैरे मी गाडीमध्ये अवेलेबल करून देतोय। कोविड काळ येऊन गेला, कोविड काळामध्ये कसं काम केलं? कोविड काळामध्ये पण माझ्या गाडीमध्ये मास्क वगैरे मी ठेवलेले होते।
शाळेची फी न भरल्यानं परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी सकाळी घडलाय. पालकांनी असे आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गोंधळ घातला गेला. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. वर्तकनगर परिसरातील या शाळेची काही महिन्यांची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. यातील काही पालकांनी ऑनलाईन फी भरल्याचं सांगितलंय. तसेच संबंधित प्रकारानं पालक चांगलेच आक्रमक झाले. पालकांनी शाळा प्रशासनाकडून सुरू असलेल्या पिळवणुकीविरोधात संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाला धारेवर धरलाय. या संदर्भात अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येत शाळेला जाब विचारलाय. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सर्व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला जाब विचारलाय. माझं नाव प्रांजली आहे. मी 7वी मध्ये आहे. स्कूलमध्ये किती पण पोरी टीचर्स बद्दल बोलायला गेलं तर टीचर्स लोक स्वतःची मर्जी करत असतात आणि जर आपण साधं एक हे लिहिलं नाही तर मिस लोक म्हणतात हे कोण लिहिणार, मी तुझ्या घरात येऊन लिहू का. आणि कधी कधी असं पण म्हणतात की सपोजली आपली बुक इनकम्प्लीट आहे तर मिस लोक म्हणतात बुक कुठे आहे आणि बोललो ॲबसेंट आहे तर म्हणतात बुक तू ॲबसेंट आहेस तर मी तुझ्या घरात येऊन लिहू का आता सगळं. आणि क्लासमध्ये पण सिस्टर कधी आली तर तिला विश नाही केलं तर ती म्हणते तुमची क्लास अशीच आहे, तुमच्या क्लासला हे नाही आहे, मॅनर्स नाही आहे. आणि मग आमची क्लास मिस येऊन आम्हाला बोलतात की तुमच्यामुळे माझी इज्जत गेली आहे स्कूलमध्ये. आणि सपोजली पण आपण सिस्टरसमोर काय पण बोललं तर सर कोण पण आहे ते येऊन बोलतात तुमच्यामुळे आमची नोकरी जायची आणि आम्ही रस्त्यावर यायचं असे म्हणतात. वॉशरूम संदर्भात देखील काही गोष्टी वॉशरूममध्ये तर कधीच हे नसतं. मीन्स पुणे घाण आणि आय थिंक त्याच्यामधले 2-3 वॉशरूमच चांगले आहेत पण ते पण एकदम घाण. आणि बोलायला गेलं तर वॉशरूममध्ये जायला तर बिलकुल देत नाही, ते जाऊसं पण वाटत नाही. काही पास वगैरे असं पण पास बोलतात 2दाच जायचं आणि त्याच्यानंतर गेलं तर तुम्हाला फाईन भरायला लागेल 50 रुपये. आणि लास्ट लेक्चरला पण आपण सपोजली सायन्सच्या लेक्चरला गेलं तर मिस बोलतात नाही. आणि जर आपल्या मेडिकल इश्यू असेल कधी पण बोलतात नाही जायचं वॉशरूमला. त्यांना असं वाटतं आम्ही मजाक करतो. आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लॉवर शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांबरोबर प्रकार घडले होते. त्या सगळ्या गोष्टींची दखल आमचे ठाणे लोकसभेचे दुसरे अध्यक्ष विराज निकम यांनी पूर्ण युवा सेनेचे शिष्टमंडळ घेऊन आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांची पूर्ण समजून घेतले. या ठिकाणी ज्या काही प्रकार घडले होते म्हणजे फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये परीक्षेसाठी बसवून न देणं, विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये न जाऊन देणं, विद्यार्थ्यांनी जर आपलं गंध लावलं तर ते गंध काढणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर या ठिकाणी संभाषण केलं तर त्यांना 50 रुपयाचं पेनल्टी लावणं, अशा काही गोष्टी या शाळेमध्ये घडत होत्या. आणि युवा सेनेने आज या शाळेला दणका दिलेला आहे. प्रमुख म्हणजे 364 विद्यार्थी ज्यांना आज या परीक्षेमध्ये बसून दिलं नव्हतं, या 364 विद्यार्थ्यांना आजची ही परीक्षा त्यांच्यासाठी खास ही सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याची जबाबदारी सुद्धा युवा सेनेने पूर्णपणे घेतलेली आहे. सकाळी 7ला हा पेपर असणार आहे. 6:30 वाजता या प्रत्येक विद्यार्थ्याला आतमध्ये घेऊन जाऊन त्यांना त्या परीक्षेमध्ये बसून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. उद्यापासून त्यांच्या जे पेपर्स आहेत त्या पेपरला त्यांना रेग्युलर टाइम टेबलप्रमाणे त्यांना त्या परीक्षेला बसून दिलं जाणार असं सुद्धा त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. प्रमुख म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांबरोबर आज अन्याय घडला होता त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि मी आज एवढंच नाही ते थांबणार नाही, तर आज या शाळेच्या वॉशरूमची परिस्थिती बघितली, शाळेच्या ड्रिंकिंग फॅसिलिटीची परिस्थिती बघितली, ह्या सगळ्या गोष्टी आता युवा सेनेने ठरवलेलं आहे की या लिटल फ्लॉवर शाळेच्या पूर्णपणे डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला ह्याच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या प्रत्येक तक्रारीला आम्ही सोल्युशन काढून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करू. प्रामुख्यानं ज्या टीचरनी विद्यार्थ्यांना चिमटा काढला, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे, अशा शिक्षिकावर सुद्धा मी राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे
की या शाळेवर आणि त्या टीचरवर पूर्णपणे कारवाई करण्यात यावी असं निवेदन सुद्धा युवा सेनेच्या माध्यमातून त्यांना देणार आहे. आज या ठिकाणी शिक्षण विभागाचे सुद्धा अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आले होते. ते सुद्धा लवकरात लवकर एक अहवाल आज या ठिकाणी आमच्यापर्यंत शिक्षण मंत्र्यांपर्यंत देतील आणि त्यानंतर याच्यावर सगळ्या कारवाई केल्या जातील. आणि प्रामुख्याने आपल्याला सांगतो की युवा सेनेच्या माध्यमातून ज्या काही गाईडलाईन्स आहेत की शाळेमध्ये स्वच्छता कशी असली पाहिजे, शाळेमधलं सगळं डिसिप्लिन आणि कल्चर कसं असलं पाहिजे, या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स सुद्धा युवा सेनेच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये दाओसच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया. जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला रवाना झालेत. या दौऱ्यातून महाराष्ट्राचे ब्रँडिंग, गुंतवणुकीच्या संधी, विविध उद्योगांबरोबर होणारे सामंजस्य करार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आदींची माहिती दिली आहे. मात्र या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. गुजरातला गेलेले मुंबईतील उद्योग पहिले महाराष्ट्रात आणा, मग दाओसला जा असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिलाय. महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस येथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं, शोकेसिंग करणं, महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील. खरं म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आग्रही आहेत. त्याचा फायदा या दावोस दौऱ्यामध्ये नक्की होईल. आल्यावरती बघू आपण. उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत. 50-55 जणांचा ताफा घेऊन गेल्यात सरकारी पैशानं. बरं का, कोणाची गरज आहे कोणाची गरज नाही, पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं. PA, OSD, आजी माजी खासदार, तिजोरीची लूट आहे. तिजोरीची लूट आहे. तिथे गौतम अडाणी भेटणार आहेत. गौतम अडाणी इथे भेटू शकतात हो, असं मी आज वाचलं. पण दाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत, जा. पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी इथे घेऊन या, मग दाओस सोडून आणा. मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार, जे उद्योग, जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, बरं का, जे डायमंड मार्केट, वेदांत फॉक्सकॉन, असे अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले, त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग दाओसला जा. आधी गुजरातला जा, गुजरातवरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा, गुंतवणूक, आणि मग दाओसला जा. आम्ही तुमचा खर्च करू दाओसला जाण्याचा. तुमचा जो लवाजमा आहे ना, त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू. पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून, तो आणा. आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा व AIAC कॉन 2024 आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतण ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच या मेळाव्यात आयुर्वेदिक तज्ज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स असणार आहे, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून देतील. तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.
ठाणेकरांसाठी ही पर्वणी आहे की 3 दिवसाच्या आयुर्वेदाबद्दल पूर्णपणे माहिती हे केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आयुष मंत्री तथा वेगवेगळे जे मिनिस्ट्रीज आणि डिग्निटरीज आहेत त्यांच्याकडून आपल्याला ह्या सगळ्या माहितीबद्दल या 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये माहिती मिळेल. कार्यक्रम 19, 20, 21, 22 जानेवारी 2024 इथे सायंटिफिक सेशन्स आणि सेमिनार हे गडकरी रंगायतांमध्ये होणार आहे. लोकांसाठी जो आपला एक्सपो आहे, फ्री क्लिनिक्स आहेत तथा जनसामान्यांसाठी जे आपण लेक्चर्स आहेत याचं आयोजन श्री समर्थ विद्यालय आहे इकडे आपण घेत आहोत. त्याच्यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे ठाण्यामध्ये गडकरी तथा शिवसमर्थ इथे होणार आहे. याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आपल्याला आयुष मंत्रालयाचे जे सेक्रेटरी आहेत पद्मश्री वैद्य राजेश कोटेचाजी यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या ज्या सेक्रेटरी आहेत आरती आहुजा मॅडम यांचा आपल्याला कीनोट ॲड्रेस पहिल्या दिवशी 19 तारखेला आहे. 19 तारखेला जो उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवालजी, भूतपूर्व आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईकजी, स्टेट आयुष मंत्री महेंद्रभाई मुंजापाराजी हे 3 माननीय मंत्री महोदय आपल्याला लाभणार आहेत. तसेच नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन NCISM याचे चेअरमॅन वैद्य जयंत देव पुजारीजी. NCISMमध्ये 4 वेगळे बोर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ रजिस्ट्रेशन अँड एथिक्सचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्माजी, बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष BS प्रसादजी तथा BL मेहराजी जे सेक्रेटरी आहेत NCISMचे यांचं आपल्याला मार्गदर्शन हे लाभणार आहे. NCISM, मिनिस्ट्री ऑफ आयुष याच्याच व्यतिरिक्त सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस CCRS ही जी एक आयुषमध्ये रिसर्च करणारी संस्था आहे या संस्थेमध्ये आपल्याला CCRSच्या माध्यमातून DG हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर्वात मानाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं आपल्याला मार्गदर्शन या सेमिनारमध्ये उपलब्ध होणार आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन पण म्हणजे नुसतीच अभ्यासाची लेक्चर्स नसून मार्गदर्शन असं मिळणार आहे की आयुर्वेद तुम्ही BMS डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये म्हणजे अगदी नॅशनल सर्व्हिसेसमध्ये नॅशनल लेवलपर्यंत तुम्हाला कुठकुठल्या सर्व्हिसेसमध्ये जाता येऊ शकतं यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ मंडळी व्याख्यानं देण्यासाठी बोलावलेली आहेत. म्हणजे तुम्हाला आता जसं ESIC सर्व्हिस आहे, ESIC सर्व्हिसेसमध्ये पण आमचे BMS डॉक्टर सध्या रिक्रूट केले जातात. तर ते कशा प्रकारे तुम्हाला त्या रिक्रुटमेंटकडे जाता येईल किंवा कसा तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल या सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध व्याख्यात्यांकडून.